त्यांनी गेल्या काही दिवस हा तुमच्यातला जो वाद सुरू आहे याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे। एका कार्यक्रमात बोलताना त्यांचं वक्तव्य आलेलं आहे समोर। त्यांचं म्हणणं आहे की असं एक गाव नाही जिथे आपलं नाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही। तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया? महाराष्ट्रात घराघरात मनामनात माझं नाव आहे। महाराष्ट्रात घराघरात मनात माझं नाव आहे। तुला जर 12 परसाच्या खड्ड्यात गाडला नाही तर गोपीचंद पडळकर माझं नाव नाही। हे तुमचं उत्तर आहे त्यांना। ही फारच तुमच्यातलं कलगीतूर रंगतं। बरं आता जयंत पाटलांचा विषय मला बाजूला ठेवू द्यात, पण मधल्या काळात तुमच्यात जे काय आरोप झाले आपण त्याच्यावरती बोललो, तुम्ही त्यावरती बोललाही आहात। हा झाला एक मुद्दा तुमचा। तुम्ही वारंवार परत कॉन्ट्रोवर्सीमध्ये मधल्या काळामध्ये विधान भवनामध्ये कॉन्ट्रोवर्सी आली की तुमच्यासोबत कोणतरी तुम्ही एकतर तुम्ही त्या जितेंद्र आव्हाडांसोबत समोरासमोर गेलात, तुमचं तिथे भांडण झालं, काहीतरी तुमची वादावादी गाडीच्या दरवाजावरनं झाली। नंतर तुमच्या एका कार्यकर्त्यामध्ये आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यामध्ये अक्षरशः हाणामारी झाली विधान भवन मंडळाच्या काळात। हे कितपत म्हणजे नाही, पण तुम्ही का नाही या विषयावरती बोलला? माझा प्रश्न विचारून घ्या। मी एक मुलाखत देत असताना तो काय ओरडत गेला तेव्हा तुम्ही चर्चा केली? तो विधान भवनाचा अपमान नव्हता? मी पण लोकांतून निवडून आलोय, का नाही चर्चा झाली इथं? कोण ओरडत गेलं? काय तुम्ही कोण? जितेंद्र आव्हाड काय ओरडत गेला? व्हिडिओ नाही तुमच्याकडे? हो, आम्ही चालवलो तो। नाही, आम्ही त्याचा का नाही विचार केला? त्याचा निषेध वाहिनीबद्दल बोलू शकतो। बातमी दाखवली तुम्ही, हो बातम्या तुम्ही सगळ्यांनी दाखवल्या, विचारला त्यांना प्रश्न। पण महाराष्ट्राची संस्कृती बिघडली, विधानसभेचा अपमान झाला, विधान भवनाचा अपमान झाला। अरे मी जनतेतनं आलेलं आमदार आहे निवडून, लोकांनी मला निवडून दिलंय। तुमच्यासाठी वेगळा नियम आणि माझ्यासाठी वेगळा नियम, तुमच्यासाठी वेगळी संस्कृती, आमदारांच्यासाठी माझ्यासाठी असं होत नाही। मी तुम्हाला एकच मिनिटासाठी थांबेन, तुमचा मुद्दा तुम्ही पूर्ण करा। तुम्ही त्या दिवशी मी केलेली जितेंद्र आव्हाडांची मुलाखत नक्की बघा। तुम्ही त्यांना प्रोवोक कराल, तुम्ही त्यांना मंगळसूत्र चोर म्हणाल, मग समोर रिॲक्शन। माझा विषय समजून घ्या ना तुम्ही मला अशा पद्धतीने बोलताय सभागृह विधान भवनाच्या प्रांगणामध्ये, मग मी काय उत्तर द्यायचं नाही त्याला? हाणामारी करायची नाही, समजून घ्या विषय। बरं, विषय कुणाचा झालाय? आमदारांचा माझा, त्यांच्या मागचा पुढाऱ्यांना बाया पुरवणारा माणूस तो। तुम्हाला वाटत प्रत्येक वेळेला बोलता नीट माहिती घ्या ना, ते कुठली जबाबदारी? ही माहिती द्या ना तुम्ही, विचारा त्याचा इतिहास काढून सांगा तुम्ही लोकांना। तुम्ही मला असं तुम्ही थेट असे कुठले आरोप कराल? 100% तुम्ही माहिती घ्या तिथं। कुठला आरोप? कुठला? तुम्ही तो व्हिडिओ दाखवला का? दाखवला मी सांगतो तुम्हाला काय झालं। अर्धा तास अगोदर आमचे प्रतिनिधी तिकडे होते। नाही, ऐका ना तुम्ही। मी एका कोपऱ्यात उभा आहे, आम्ही निघायला लागलो होतो, आमचे सगळे सहकारी आम्ही निघायला लागलो होतो। आम्ही निघायला लागल्याच्या नंतर एक माणूस येतोय आणि तो माझ्याकडे मध्ये 5-50 माणसं आहेत। तो विधान भवनाच्या या पायरीत जवळ आहे आणि मी विधान भवनाच्या त्या पायरीवर, वरच्या पायरीवर, हा खालच्या पायरी, तिथून आमच्याकडे बघून वाकडं तिकडे बोलतोय। मग तुम्हाला कुणाला वाटलं नाही की बाबा एका महाराष्ट्राच्या विधिमंडळातला विधानसभेचा सदस्य त्याला बाहेरचा माणूस येऊन वाकडं बोलतोय, काहीतरी वेडं वाकडं बोलतोय, तोपर्यंत आम्ही त्याकडे बघितलं पण नव्हतं। ह्याच्यावरती चर्चा झाली नाही, पुढच्या विषयावरती चर्चा झाली। दोन व्यक्ती होते, एक नितीन देशमुख नावाची व्यक्ती होती, तुमच्यासोबत एक टकले नावाचे गृहस्थ होते। या दोघांमधली ती मारामारी होती। नाही, पण का झाली? कशासाठी झाली? तो इकडून वाकड्या, तेव्हा आमदाराचा अपमान नाही का? एक कोणीतरी बाहेरचा माणूस, तो विधानसभेचा सदस्य नाही, तो एका आमदाराला विधान भवनाच्या एका टोकाच्या पायरीवरती आहे आणि तिथून तिकडं वाकडं बघत येतोय। त्याचं बघायचं कारण नाही, मध्ये 5-50 लोक आहेत, तुमच्याकडे बघायचं पण नाही, वाकडं बघून बोलतोय ते बघा ना, दाखवा ना तुम्ही। हे म्हणजे आम्ही काय पाया पडायचं का त्याच्या? पडळकरांकडे बघायचं असेल, पडळकर म्हणजे बघायचं पण नाही, पडळकर बघायचं नाही। तुम्ही मला तसा प्रश्न विचारू नका। एवढे 5-50 लोक आहेत, तू माझ्याकडे वाकडं बघतोय आणि बोलतोय काहीतरी, वाकडं बोलतोय म्हणजे मी काय खपून घ्यायचं का वाकडं बोललेलं? पण तुम्ही आमदार आहे म्हणजे काय मी शिव्या खाऊ का? आमदार आहे म्हणून कोणाला तर मार खाऊ का? ते कायदे मंडळ आहे पडळकरजी, तिथे त्या कायदे मंडळामध्ये माझा अपमान म्हणजे कायदे मंडळाचा अपमान नाही का झाला? मग तुम्ही त्याच्यासाठी तुमच्याकडे आयुध आहेत ना? कसली आयुध आहेत? अहो तुम्ही जा विधान अध्यक्षांकडे जा, त्यांना सांगा, त्याच्यात कारवाई करता बसून तिथे बसून हाणामाऱ्या करायच्या। अरे हाणामारीचा विषय नाही तो, काय ही कुठली पडळकर, तुम्ही कुठली संस्कृती आणता? बघा, मी त्याच्याविषयी सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त केली, पण तुम्ही हा काय विषय नाही दाखवला? मी सांगू तुम्हाला आणखी, त्या दिवशी मी तुमचा आणखी व्हिडिओ बघत होतो, एक मिनिट, तुम्ही का नाही दाखवला? प्रत्येक वेळेस असं करतात, मग तुम्ही परत त्याला डिफेंड करतात। तुम्ही त्या दिवशी विधान भवनामध्ये मी तुमचा एक व्हिडिओ बघतो सभागृहाच्या आतला, तुमच्याच सरकारमधले एक मंत्री तुमच्याशी बोलतायत आणि तुम्ही त्यांच्याशी सुद्धा ते दादा भुसे होते, काहीतरी प्रश्न, हो ते तुम्हाला म्हटले की अशा भाषेत काय बोललो, तुम्ही काहीतरी मुद्दा तिथे मांडत होता। पण तुम्ही हा विषय नीट समजून घ्या ना। या महाराष्ट्रातल्या माझी बोलण्याच्या पद्धतीबद्दल नाही, पद्धत माझी तीच राहील, पुढे पण तीच राहील। माझा विषय तुम्ही समजून घ्या। गोपीचंद पडळकर कोण आहे? माझी पद्धत ही राहील, तुम्ही काही बोलाल, कसंही बोलाल,
तुम्ही असं तुम्ही मी का तिथं अग्रेसिव्ह बोललो हे सांगे. मी काय तुम्हाला वाकडं तिकडे बोललो का तिथं? तुम्ही मंत्र्यांशी तुमच्याच सरकारचे मंत्री आहेत अरे बरं, माझा जर मुद्दा लोकांना ते कळत तुम्हाला नसेल, म्हणतात की तुमचा मुद्दा खपून घेणार 3 नाही. वर्ष हे बघ, कोणी मुद्दा खपवून घेणं नाही, ते मला मी सक्षम आहे, तो माझा विषय नाही. तुम्ही मी का अग्रेसिव्ह झालो ह्याच्यावरती का नाही कोण आलं? 3 वर्ष विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेचा आमदार असताना आणि आता विधानसभेचा आमदार असताना महाराष्ट्रामध्ये एक मोठा रोस्टर घोटाळा झालाय, बिंदू नामावलीचा घोटाळा झालाय. बिलकुल. तिथं मागासवर्गीय, SC, ST, भटके विमुक्त, OBC, मायनर OBC यांच्यावरती मोठा अन्याय झालाय. अरे तो विषय मी सरकारकडे लावून धरतोय, त्याला जर मला व्यवस्थित उत्तर मिळत नसेल, माझा तो अधिकार आहे ना. मी तिथं काय वेडं बोललो नाही. मला त्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर पाहिजे, ह्याच्या पलीकडं मी काही वेडं बोललो नाही. आणि माननीय अध्यक्ष साहेबांनी तुम्हाला वेळ नाही. अरे मग मी वेळ नाही, मी 3 वेळा बैठका लावल्या या विषयामध्ये, त्यात त्याला उत्तर मिळत नाही. मी सभागृहामध्ये 3 वेळा चर्चा लावल्या, त्यात उत्तर मिळत नाही. मग मी काय करणार? मग मी काय म्हटलं की जर मला उत्तर मिळणार नसेल, मला पूर्ण वेळ चर्चेला वेळ मिळणार नसेल, तर मला ही चर्चा करायची नाही. आता ह्यात काय वाकडं आहे? तुम्ही कागद बिगद आपटा मी बघितलं, आपण फाडून टाकणार, तो माझा अधिकार आहे. त्याच्यावरती काय मग मी कागद आपटायचे नाहीत असं पण आहे काय? सभागृहाचे काही नॉर्म असं नाही. अरे सभागृहात जर लोकांना न्याय मिळणार नसेल तर मी निवडून कशासाठी आलोय? लोकांसाठी आलोय ना. मी भूमिका मांडणार ना तिथं. तुमची पद्धत जी आहे ना, तुमचा हा जो आक्रमकपणा आहे ना, तुमचा तो विषयांसाठी असेल तर तो एक वेळ चला आपण हाही समजून घेऊ तुम्ही, पण तुम्ही परत व्यक्ती केंद्रित होतात. तुमच्या एकदा जयंत पाटलांचा मुद्दा मी सोडून देतो, परत तुमचं पवार कुटुंबावर तुमचं फार हे असतं, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलता. आता काय बोलू नाही त्यांच्यावर, आता नाही, तुम्ही बरेच दिवस झाले तुम्ही त्यांच्यावरती बोलत असाल. त्यावेळेस बघूया का एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. एक पवार फॅमिलीबद्दलचा तुमचा एक व्हिडिओ जर आपण तो लावूया. पौर्णिमेचा सण आला तेव्हा तिला सासूनं सण करून दिला नाही. जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हा ही उपवास धरायची, तेव्हा हे घरामध्ये मटण आणायचे, एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे. म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पाळतायत. ते घर पण तसंच आहे. ते घर एका दिवशी दगडू सेट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे. त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कोणी आहे, असं कॉकटेल घर आहे. मी यात नाव कुणाच घेतलंय? बरं, तुम्हीच सगळे बोलताय या विषयावरती. मी नाव कुणाच घेतलं नाही, पण मी त्याच्या अगोदर एक विषय मांडलाय की ऋतुजा राजगे नावाची मुलगी जिचं लग्न फसवून केलं गेलं, एका कन्वर्ट झालेल्या घरामध्ये केलं गेलं, तिला माहीत पण नाही लोक कन्वर्ट आहेत. कोरोनाच्या काळात लग्न झालं. ती लग्न करून जेव्हा तिच्या घराकडे जाते नांदायला, तेव्हा तिला कळतं की ह्या घरात देवारा नाही, देव नाहीत, सगळे त्यांनी देव नदीत विसर्जित करून टाकलेत. या घरात आल्यावर संकष्टीचा उपवास करायचा नाही, एकादशीचा उपवास करायचा नाही, इथं कुठला गुरुवार सोमवार धरायचा नाही, इथं कुठली माकोबाईची पूजा करायची नाही, बिरोबाची पूजा करायची नाही, गणपतीची पूजा करायची नाही. आणि मग ती मुलगी म्हणते की बाबांनो तुम्ही कन्वर्ट झालाय, तुम्ही व्हा, पण माझ्यावरती कशाला अन्याय करताय? नाही, तू चर्चमध्येच चल, तू बायबलचंच वाचन कर. झालं 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष ती गर्भवती राहिली. गर्भसंस्कार हे हिंदू पद्धतीने करायचे. ऋतुजाचं म्हणणं आहे वेल एज्युकेटेड पोरगी आहे, MPSCची एक्झाम दिलेली पोरगी आहे. त्या घरातले लोक म्हणत नाही तुझं बायबल ख्रिश्चन पद्धतीनंच करायचं, चर्चमध्ये जाऊन धर्मसंस्कार करायचे. त्या बिचारीनं पोटात 7 महिन्याचं बाळ असताना आत्महत्या केली. तो पण मी विषय मांडलाय ना त्यामध्ये. तो विषय तुम्ही लावून धरा ना. हे कोणाबद्दल, तुम्ही कुठल्या परिवाराबद्दल? तुम्ही म्हणता की मी कोणाचं नाव नाही घेतलं. नाही बघा ना, मी नाही बोललो परिवाराबद्दल, कोणाबद्दल कोणाचं नाव घेतलं नाही. आवश्यकता नाही. हजारो लोक समोर बसली, असे कुठला परिवार आहे ज्याचे वडील मराठा आहेत, मुलगी लोक बघतील ना, त्याचा लोक शोध ब्राह्मण आहेत, घेतात. सगळीच उत्तरं लोकांना द्यावी लागत नाहीत. लोक फार हुशार आहेत. एवढ्या मोठ्या सभेत बोलताना मोगम बोलाल तुम्ही? नाही, मी मोगम बोललो नाही, पण लोकांना कळत राहतं ते. मी कुणाचं नाव घेतलेलं नाही. ठीक आहे, तुम्ही नाव घेतलं नाही, चला तुम्ही याच्यावरती बोलणार नाही. तुम्ही मुद्दा ख्रिश्चनच्या ख्रिश्चनचा मुद्दा मांडतात. तुम्ही काय सांगतात बसून ख्रिश्चन मिशनांबद्दल, पादऱ्यांबद्दल बोलताना त्याचं स्टेटमेंट मी माझ्याकडे काढलंय. तुम्ही म्हणतोय ना, मी आताही म्हणतो मारण्यासाठी तुम्ही बक्षिसाला होतात. अरे मग तुम्ही जर गावात येऊन गरिबीचा गैरफायदा घेऊन, त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना कन्वर्ट करता, ऋतुजासारखं प्रकरण होतं, त्याच्यावरती निषेध व्यक्त करत नाहीत. तुम्ही काय बोलात? आपल्याकडे बैलगाडी शर्यतीसाठी बक्षीस ठेवले जातात, त्याप्रमाणे धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवलं पाहिजे. पहिल्या पादरीला ठोकेल त्याला 5 लाखांचे बक्षीस, दुसऱ्याला मारेल त्याला 4 लाखांचे, तिसऱ्याला मारेल त्याला 3 लाखांचे, जो कोणी पादरीचा सैराट करेल त्याला 11 लाखाचं बक्षीस ठेवलं पाहिजे. हे कायद्याला धरून आहे. कायद्याला धरून धर्मांतर नाही, जबरदस्तीनं धर्मांतर करायला तुम्ही सांगितलंय. तुम्ही लोकांना मारायला सांगाल, बातमी तुम्ही वाचा. गुजरातच्या हायकोर्टानं सांगितलंय. कायद्याचं राज्य का तालिबानचं राज्य? नाही, तुम्ही कायदा मानायलाच तयार नाही ना.
तुमचं गावात काम काय आहे या लोकांना येऊन सांगायचं. जिथं तुमचं काही चर्च नाही, तुमचा काही समूह नाही, तरी तुम्ही तिथं येऊन लोकांची फसवणूक करता. आम्ही मंत्र म्हणतो, आम्ही काहीतरी पूजापाठ करतो आणि मग तुमचा आजार बरा होतो, तुमचा कॅन्सर बरा होतो, तुमची किडनी एक आहे, तुमच्या किडन्या 2 करून देतो. कशासाठी? मी असं बोललेलो नाही. येणाऱ्या त्याला नाही. जो धर्मांतरण जबरदस्तीनं करायला येतोय त्यांना गावात तुम्ही विचारलं पाहिजे ना. तुम्ही आज एकाच कराल, 2चं कराल, 4चं कराल, असं कसं चालेल? असं चालणार नाही. आणि माझी आज ही भूमिका हीच आहे, जो गावगाड्यामध्ये धर्मांतरण करायला कुणी येईल त्याला जाब विचारला पाहिजे लोकांनी. का विचारू नये? तुमची इतकी टोकाची भूमिकापर्यंत हा प्रवास कसा आला? म्हणजे तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुम्ही पहिली निवडणूक जी लढला होता ती रिडालोसकडनं लढला होता. हो. म्हणजे रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी तेव्हा ती झाली होती, हो बरोबर? तिथनं लढलात. मग तुम्ही